यानंतर वळूया पुढे। राजकोट शिवाजी महाराज पुतळ्या प्रकरणी आता नौदलाकडून तपासासाठी संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे। भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली ही तांत्रिक समिती असेल। महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि नौदलाचे अधिकारी या समितीत असतील। समितीकडून घडलेल्या घटनेचा तपास केला जाणार आहे। तेव्हा नौदलाकडून तपासासाठी संयुक्त समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली ही तांत्रिक समिती असणार आहे। महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि नौदलाचे अधिकारी या समितीत असतील। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी देखील बोलवलेली होती। या बैठकीला सरकारचे प्रतिनिधी आणि नौदलाचे अधिकारी देखील उपस्थित होते आणि याच बैठकीच्या दरम्यान या स्वतंत्र समितीची घोषणा करण्यात आलेली होती। अपडेट जाणून घ्या तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, या समितीचं प्रामुख्याने काय नेमकं काम असणार आहे? कशा पद्धतीने या सगळ्या अपघाताचा किंवा या सगळ्या घटनेचा तपास केला जाणार आहे? नक्कीच दीपक, आज संरक्षण मंत्रालयाच्या वतीने याविषयीची प्रेस रिलीज काढण्यात आलेली आहे आणि काल जी बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीत जो निर्णय झाला होता की संयुक्त समिती स्थापन करायची आहे, ज्यामध्ये नौदलाचे अधिकारी असतील, तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी असतील आणि काही एक्सपर्ट्स असतील। तर त्यानुसार सध्या या सगळ्यांचा समावेश असलेली ही समिती स्थापन केली गेलेली आहे आणि नेव्हीने यामध्ये म्हटलेलं आहे की इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदल स्वतः कमिटेड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॅमेज हे रिपेअर करण्यासाठी। त्यामुळे एक प्रकारे भारतीय नौदलाने पुतळ्याची जबाबदारी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।